नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PYQ क्लब. तर आज आपण पाहणार आहोत MPSC राज्यसेवा 2022 प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं PYQ ॲनालिसिस आणि आजचा आपला सब्जेक्ट आहे इंडियन पॉलिटी. तर चला मित्रांनो सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इज अ नोवेल फीचर इन कॉन्स्टिट्यूशन फ्रेम फॉर पार्लमेंटरी डेमोक्रेसी. They have no binding force, but whoever captures power will not be free to do what he likes with it. He will have to respect the directive principles. He cannot ignore them. He may not have to answer for their breach in court of law, but he will certainly have to answer for them before electorate at election time. Who said this? तर मित्रांनो, एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंट कोणाचं आहे असं आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, वरील दिलेलं स्टेटमेंट डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं आहे आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी DPSP असं आपण त्याला म्हणतो. हे संविधानाच्या पार्ट 4मध्ये आहे आणि याचे आर्टिकल 36 पासून 51पर्यंत आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे बघा, डॉक्टर आंबेडकरांना DPSP बद्दल काय म्हटलं तर ते आता आपण पाहिलेलंच आहे. तर आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 32 बद्दल काय म्हटलं तर ते पाहूयात. तर बघा, डॉक्टर आंबेडकर कॉल्ड आर्टिकल 32 ॲज द मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, अन आर्टिकल विदाउट विच दिस कॉन्स्टिट्यूशन वुड बी अ नलिटी. इट इज द व्हेरी सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे संविधानाचा आत्मा आहे. कोणता आर्टिकल तर आर्टिकल 32 अँड द व्हेरी हार्ट ऑफ इट. आणि ग्रॅन्युअल ऑस्टिन जे की एक ब्रिटिश कायदेतज्ञ आहेत, त्यांनी असं म्हटलं होतं की हॅज डिस्क्राईब द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड द फंडामेंटल राईट्स ॲज द कन्सायन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न पाहिलेला आहे आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढचा प्रश्न हा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे कॅगवरती बेस्ड आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, ही होल्ड्स ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. He draws the same salary as Supreme Court judge. Before entering upon his office, he swears on oath or affirmation before Chief Justice of India. He may be removed by the President only after an inquiry by the Supreme Court of India. Which of the statement given above is are correct? तर मित्रांनो, he holds office during pleasure of President हे स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे. He draws the same salary as the Supreme Court judge हे बरोबर आहे. Before entering upon his office, he swears an ओथ और अफर्मेशन बिफोर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे चुकीचं आहे. हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया नसून प्रेसिडेंट आहे इथे. म्हणजे तो प्रेसिडेंटसमोर ओथ घेतो किंवा शपथ घेतो. ही मे बी रिमूव्ड बाय प्रेसिडेंट ओनली आफ्टर अन इन्क्वायरी बाय सुप्रीम कोर्ट. तर हे पण चुकीचं आहे. तर हे सुप्रीम कोर्ट नाही तर इथे इम्पिचमेंट प्रोसेस, जसं की पार्लमेंटने जर मोशन पास केलं 2/3 मेजॉरिटीने तर त्याला पदावरून काढलं जातं. म्हणून फक्त 2 हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. तर इथे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मित्रांनो, कॅग इज द सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इस्टॅब्लिश अंडर आर्टिकल 148 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. दे आर empowered to audit all receipts and expenditure of government of India and state governments, including those of autonomous bodies and corporations substantially financed by government. म्हणजे autonomous bodies म्हणजे जसं की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, नंतर इलेक्शन कमिशन आहे, नंतर फायनान्स कमिशन, याचे जे सर्व रिपोर्ट आहे, जसं की लोकपाल पण आहे. लोकपालचे सुद्धा ऑडिट कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाच करते. नंतर स्टेट गव्हर्नमेंटचं पण ऑडिट कॅगच करते. इन 1971 द सेंट्रल गव्हर्नमेंट इनॅक्टेड कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ड्युटीज पॉवर्स अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ॲक्ट 1971. म्हणजे कॅगचं जे काही काम आहे, ड्युटी आहे, सॅलरी आहे, जे काही फंक्शन आहेत त्याच्यासाठी एकच ॲक्ट आहे आपल्या भारतामध्ये आणि तो आहे 1971चा कॅग ॲक्ट. इन 1976 कॅग वॉज रिलीव्ड फ्रॉम अकाउंटिंग फंक्शन्स. म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलमध्ये जे अकाउंटिंगचे जे आधी फंक्शन होते ते 1976मध्ये सेपरेट केले. आर्टिकल 148 to 151 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डील विथ द इन्स्टिट्यूशन ऑफ कॅग. कॅग इज रँक 9th अँड एन्जॉय द सेम स्टेटस ॲज अ सिटिंग जज ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इन ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स. तर मित्रांनो, एक ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट्स असते, त्याच्यामध्ये नंबर 1ला प्रेसिडेंट ऑफ इंडिया, नंबर 2ला व्हाईस प्रेसिडेंट असे असतात आणि त्याच्यामध्ये कॅगची रँकिंग 9th असते. द फॉर्मर लेफ्टनंट गव्हर्नर ऑफ UT ऑफ जम्मू अँड काश्मीर GC गिरीशचंद्र मुर्मू इज द करंट कॅग ऑफ इंडिया. ही ॲज्युम ऑफिस ऑन 8th August 2020 अँड इज द 14th कॅग ऑफ इंडिया. 14th कॅग ऑफ इंडिया 14वे आहेत. तर मित्रांनो, आर्टिकल 148 पाहूया आपण.
there shall be Controller and Auditor General of India who shall be appointed by President by warrant under his hand and seal, and shall only be removed from office in like manner and on like grounds as Judge of Supreme Court. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजला ज्या पद्धतीने आपण पदावरून रिमूव्ह करू शकतो त्याच पद्धतीने कॅगला पण रिमूव्ह करता येईल असं इथं म्हटलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या जजला जी रिमूव्ह करायची पद्धत आहे आपण त्याला इम्पिचमेंट असं सुद्धा म्हणतो. म्हणून कॅगला सुद्धा रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला इम्पिचमेंटची प्रोसेस फॉलो करावी लागेल. सेकंड स्टेटमेंट पाहूयात. एव्हरी पर्सन अपॉइंटेड टू बी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया शाल बिफोर ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस मेक अँड सबस्क्राईब बिफोर प्रेसिडेंट ऑर सम पर्सन अपॉइंटेड इन दॅट बिहाफ बाय हिम अँड ओथ ऑर अफर्मेशन. म्हणजे याचं एवढंच म्हणणं आहे की जर एखादा माणूस कॅग म्हणून अपॉइंट केला असेल तर त्याची जी शपथ आहे ती त्यानं प्रेसिडेंट त्याला शपथ देणार आहेत. द सॅलरी अँड अदर कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल शॅल बी सच ॲज मे बी डिटर्माइंड बाय पार्लमेंट. आणि पार्लमेंटने एक लॉ केला होता तो आपण आता पाहिलं की 1971चा लॉ. आणि त्या लॉमध्ये जी कॅगची सॅलरी आहे ती सुप्रीम कोर्टचा जज आहे त्याच्या एवढी ठेवलेली आहे. द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल शॅल नॉट बी एलिजिबल फॉर फर्दर ऑफिस आयदर अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर अंडर गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट आफ्टर ही हॅज सीज टू होल्ड हिज ऑफिस. म्हणजे रिटायर झाल्यानंतर कॅगला कुठेही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कसल्याही प्रकारचं ऑफिस होल्ड करता येणार नाही, म्हणजे नोकरी करता येणार नाही. Subject to the provision of this constitution of any law made by parliament, the condition of service person म्हणजे इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस एक सर्व्हिस असते जशी IAS आहे IPC आहे तसंच इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस असते. त्याच्यामध्ये जे मॅनफोर्स आहे तो कॅगला ॲडवाईज करून किंवा कॅगसोबत सल्लामसलत करून प्रेसिडेंट अपॉइंट करतील असं या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ऑफ द ऑफिस ऑफ कॅग includes all salaries, allowances and pensions payable to or in respect of persons serving in that office shall be charged upon consolidated fund of India. तर मित्रांनो दोन प्रकारचे फंड असतात. एक म्हणजे एक चार्ज अपॉन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया असते आणि एक मेड फ्रॉम कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया असते. तर जो चार्ज फंड आहे तो वोटेबल नाही आहे, म्हणजे मेंबर्स ऑफ पार्लमेंट म्हणजे MPज आहेत आपली, तर पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेट सादर होते तेव्हा तो वोटेबल नाही आहे, तो पास करावाच लागतो. तर चार्ज अपॉनचा अर्थ असा होते. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हू अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट चेअरपर्सन ऑफ नॅशनल कमिशन फॉर वुमेन. तर मित्रांनो 2022मध्ये NCW नॅशनल कमिशन फॉर वुमेन आहे त्याला 25 वर्ष पूर्ण झाले होते म्हणून हा प्रश्न विचारला होता. तर याचं उत्तर जयंती पटनाईक आहेत. हे ओडिशाचे जे CM होते त्यावेळेसचे जुने त्यांच्या पत्नी आहेत पटनाईक. तर आता आपण बघा नॅशनल कमिशन फॉर वुमेन इज अ स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे कायद्याने बनवलेली बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जनरली कन्सर्न विथ ॲडवायझिंग द गव्हर्नमेंट ऑन ऑल पॉलिसी मॅटर्स अफेक्टिंग वुमेन. इट वॉज इस्टॅब्लिश इन जानेवारी 1992 अंडर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲज डिफाईन इन 1990 नॅशनल कमिशन फॉर वुमेन ॲक्ट. म्हणजे 1990चा नॅशनल कमिशन फॉर वुमेनचा जो ॲक्ट आहे त्याच्याद्वारे नॅशनल कमिशन फॉर वुमेन इस्टॅब्लिश केलेला आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इम्पॉवर्स द पार्लमेंट ऑफ इंडिया टू क्रिएट और अबॉलिश लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट पासेस अ रिझोल्युशन टू दॅट इफेक्ट. तर मित्रांनो विधान परिषद तयार करण्यासाठी कोणतं आर्टिकल आहे किंवा अनुच्छेद आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं आर्टिकल 169 हे उत्तर येते. तर इथे बघा 168, 169, 170, 171, 172 हे 5 आर्टिकल आपण पाहणार आहोत. तर आर्टिकल 168 हे असं सांगते की देर शॅल बी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ॲट द स्टेट लेवल. इट स्टेट्स दॅट देर शॅल बी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फॉर स्टेट्स हॅव्हिंग अ पॉप्युलेशन एक्सिडिंग 1 crore. However, smaller states and those with a population below this threshold may also have legislative council if resolution to that effect is passed by legislative assembly of that state. म्हणजे आर्टिकल 168 असं सांगते की एक विधानसभा असेल आणि काही राज्य जसे की महाराष्ट्र आहे, UP आहे, बिहार आहे, जम्मू अँड काश्मीर आहे, तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, या राज्यामध्ये विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. तर आर्टिकल 169 सांगते दिस आर्टिकल इम्पॉवर्स पार्लमेंट टू क्रिएट और अबॉलिश अ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद इन अ स्टेट. इट स्पेसिफाईज दॅट इफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ अ स्टेट पासेस अ रिझोल्युशन बाय स्पेशल मेजॉरिटी. हे लक्षात ठेवा, सिंपल नाही तर स्पेशल मेजॉरिटी आहे. इंडिकेटिंग द स्टेट्स डिझायर टू क्रिएट और अबॉलिश द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पार्लमेंट मे पास अ लॉ टू दॅट इफेक्ट. आर्टिकल 170 सांगते दिस आर्टिकल डील्स विथ कंपोजिशन ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली
It specifies the number of seats in legislative assembly and the method for their allocation based on population of the state. आणि आर्टिकल 170 मध्ये असं सांगितलं की मॅक्झिमम जी सीट आहे स्ट्रेंथ आहे ती 500 असेल आणि मिनिमम 60 असेल. कशाची? विधानसभाची. मॅक्झिमम किती? 500 आणि मिनिमम 60. आर्टिकल 171 सांगते द आर्टिकल कन्सर्न द कंपोजिशन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. म्हणजे 170 जे आहे ते विधानसभेशी रिलेटेड आहे आणि 171 जे आहे ते विधान परिषदशी रिलेटेड आहे. 172 आहे तर 172 आर्टिकल सांगते दिस आर्टिकल डील्स विथ ड्युरेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर मित्रांनो, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे परमनंट चेंबर असते, परमनंट हाऊस आहे, जिथे की दर 2 वर्षांनी 1/3 मेंबर्स रिटायर होतात. आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा जी की टर्म जे आहे ते 5 वर्ष असते, 5 इयर्स. म्हणजे 172 मध्ये ड्युरेशन ऑफ असेंब्ली दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आस्क फॉर ॲडवाईस फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. तर मित्रांनो, हा क्वेश्चन ॲडवायझरी ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट या टॉपिकवरती आहे आणि याचं उत्तर आर्टिकल 143 येते. तर आता आपण हे बघा, द ज्युरिडिक्शन अँड पॉवर्स ऑफ सुप्रीम कोर्ट कॅन बी क्लासिफाईड इंटू फॉलोइंग. एक असते ओरिजिनल ज्युरिडिक्शन, एक असते रिट ज्युरिडिक्शन, अपेलेट ज्युरिडिक्शन, ॲडवायझरी ज्युरिडिक्शन, कोर्ट ऑफ रेकॉर्ड, पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू अँड कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन. तर ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये एखादा जर मॅटर असेल तर आपण त्या मॅटरने डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. रिट ज्युरिडिक्शनमध्ये आर्टिकल 32 जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिट्स सुप्रीम कोर्ट जारी करते, आपण त्याला रिट ज्युरिडिक्शन असं म्हणतो. ॲपेलेट ज्युरिडिक्शन म्हणजे हायकोर्टने एखादा निर्णय दिला आणि तो जर आपल्याला मान्य नसेल तर आपण त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो, त्याला म्हणतात अपिलेट ज्युरिडिक्शन. ॲडवायझरी ज्युरिडिक्शन म्हणजे की सुप्रीम कोर्टला प्रेसिडेंटला असे पॉवर दिलेले आहे की ते काही मॅटर जर असेल तर तो सुप्रीम कोर्टकडे पाठवून सुप्रीम कोर्टाची ॲडवाईस घेऊ शकतात, त्याला आपण ॲडवायझरी ज्युरिडिक्शन असं म्हणतो. कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे एक तर याचा अर्थ असा होतं की सुप्रीम कोर्टचे जे काही डिसिजन असतात, जजमेंट असतात, ते एक तर लॉ असतात, म्हणजे थ्रूआउट इंडिया ते इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात. दुसरं असं होतं की याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट जर मानहानी जी केस आहे ती पण कोर्ट ऑफ रेकॉर्डच्या अंडरमध्येच येते. नंतर पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे ह्या जी पॉवर आहे ज्युडिशियल रिव्ह्यूनं सुप्रीम कोर्ट काय करू शकते तर एखादा लॉ म्हणा किंवा एखादा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन म्हणा, जो काही असेल तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे की कॉन्स्टिट्युशनल आहे हे डिसाईड करू शकते. तर आज आपण या लेक्चरमध्ये ओरिजिनल ज्युरिडिक्शन काय असते तर ते पाहणार आहोत. ॲज अ फेडरल कोर्ट, फेडरल म्हणजे राज्य आणि केंद्र दोन्हीसाठी एकच आहे, या अर्थानं फेडरल कोर्ट. द सुप्रीम कोर्ट डिसाईड द डिस्प्यूट बिटवीन डिफरंट युनिट्स ऑफ इंडियन फेडरेशन. तर आता युनिट्स ऑफ इंडियन फेडरेशन काय आहे? एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि दुसरं आहे स्टेट गव्हर्नमेंट्स. तर हे 2 युनिट आहेत इंडियन फेडरेशनचे. तर मोर एलॅबोरेटली एनी डिस्प्यूट बिटवीन सेंटर अँड वन ऑर मोर स्टेट्स, म्हणजे एका साईडला सेंट्रल गव्हर्नमेंट असेल आणि एका साईडला एक स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा मोर दॅन वन स्टेट गव्हर्नमेंट असेल. बी आहे बिटवीन सेंटर अँड एनी स्टेट ऑर स्टेट्स ऑन वन साईड अँड वन ऑर मोर अदर स्टेट्स ऑन अदर साईड बिटवीन 2 ऑर मोर स्टेट्स. म्हणजे 2 राज्यामध्ये बी काही वाद असेल, जसं की नद्यांच्या पाणी वाटपावर काही वाद होतो, तर त्याच्यामध्ये बी डायरेक्ट तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही म्हणजे डायरेक्ट ते स्टेट ज्याचा वाद आहे तो स्टेट डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये अपील फाईल करू शकते. इन अबोव फेडरल डिस्प्यूट द सुप्रीम कोर्ट हॅज एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन. तर हे लक्षात ठेवा, एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन हे 3 स्टेटमेंट आहेत. एक्सक्लुझिव्ह मीन्स नो अदर कोर्ट कॅन डिसाईड एनी डिस्प्यूट अँड ओरिजिनल मीन्स द पॉवर टू हिअर सच डिस्प्यूट इन द फर्स्ट इन्स्टन्स नॉट बाय वे ऑफ अपील. म्हणजे एक्सक्लुझिव्ह म्हणजे दुसरं कोणतंच कोर्ट आपल्या देशामध्ये त्याला की पॉवर असणार आहे की यामध्ये ते हस्तक्षेप करू शकेल. आणि ओरिजिनल म्हणजे की डायरेक्ट अपीलची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. विथ रिगार्ड टू द एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट 2 points should be noted. 1. The dispute must involve a question whether of law or fact on which the existence or extent of legal right depends. Thus the questions of political nature are excluded from it. 2. Any suit brought before the Supreme Court by a private citizen. म्हणजे तुम्ही किंवा मी सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन असं म्हणू शकत नाही की ह्या स्टेटने त्या स्टेटवरती अन्याय केला. तर याच्यासाठी फक्त एक स्टेट दुसऱ्या स्टेट विरुद्ध जाऊ शकतं
किंवा सेंटर स्टेट विरोधात जाऊ शकते किंवा स्टेट सेंटर विरोधात जाऊ शकते. पण तुम्ही, मी असं एखादं प्रायव्हेट सिटिझन नाही जाऊ शकत. तर मित्रांनो, फर्दर धिस ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट डज नॉट एक्सटेंड टू द फॉलोइंग: अ डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ एनी प्री कॉन्स्टिट्यूशन ट्रीटी, ॲग्रीमेंट, कोव्हेनेंट, एंगेजमेंट, सनद और अदर सिमिलर इन्स्ट्रुमेंट. म्हणजे एखादा जर डिस्प्यूट असेल आणि तो कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट व्हायच्या आधीच सेटल केलेला असेल एखाद्या ट्रीटीनं किंवा ॲग्रीमेंटने, तर त्याबद्दल तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ नाही शकत. अ डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ एनी ट्रीटी, ॲग्रीमेंट एसेट्रा विच स्पेसिफिकली प्रोव्हाइड दॅट द सेट ज्युरिडिक्शन डज नॉट एक्सटेंड टू द सच डिस्प्यूट. इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट, matters referred to the finance commission, adjustment of certain expenses and pension between the center and states, ordinary disputes of commercial nature between center and states, recovery of damages by state against center. म्हणजे हे जे काही A to G वेगवेगळे डिस्प्यूटचे नावं दिलेले आहेत, हे डिस्प्यूटमध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये नाही जाऊ शकत. बाकीच्या ज्युरिडिक्शनमध्ये जाऊ शकता, पण अंडर इट्स ओरिजिनल ज्युरिडिक्शन नाही जाऊ शकत. तर बघा, आता आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन पाहिलेलं आहे. आता ॲडवायझरी ज्युरिडिक्शन पाहूयात. द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आर्टिकल 143 सांगते, ॲथॉरायझेस प्रेसिडेंट टू सीक द ओपिनियन ऑफ द सुप्रीम कोर्ट इन 2 कॅटेगरीज ऑफ मॅटर. 2 कॅटेगरीमध्ये सुप्रीम म्हणजे प्रेसिडेंट ॲडवाईज घेऊ शकते सुप्रीम कोर्टकडून. तर पहिला कॅटेगरी आहे ऑन एनी क्वेश्चन ऑफ लॉ और फॅक्ट ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स विच हॅज अरायझन और विच इज लाईकली टू अराईज. आणि दुसरा आहे ऑन एनी डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ एनी प्री कॉन्स्टिट्यूशन ट्रीटी, ॲग्रीमेंट, कोव्हेनेंट, एंगेजमेंट, सनद और अदर सिमिलर इन्स्ट्रुमेंट्स. तर मित्रांनो, एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की ए जे आहे, जर प्रेसिडेंटनं एमध्ये जर मॅटर सुप्रीम कोर्टमध्ये पाठवला तर सुप्रीम कोर्ट ॲडवाईज द्यायला रिजेक्ट करू शकते किंवा सुप्रीम कोर्टवरती ॲडवाईज देणं कंपल्सरी नाही आहे. पण जर प्री कॉन्स्टिट्यूशन ट्रीटी म्हणजे बीच्या अंडरमध्ये जर प्रेसिडेंटने ॲडवाईज मागितली असेल तर सुप्रीम कोर्टला ॲडवाईज देणं बंधनकारक आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन्स वेर मेड बाय द 44th अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1978. तर ए आहे प्रोव्हाइडेड फॉर क्रिएशन ऑफ ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस, empowered the president to send back once the advice of cabinet for reconsideration, provided that the fundamental rights guaranteed by Article 20 and 21 cannot be suspended during national emergency, आणि D shifted 5 subjects from the state list to the concurrent list. तर मित्रांनो, 44th अमेंडमेंटने बी आणि सी केलेलं आहे, आणि जे स्टेटमेंट ए आणि डी आहेत, ए अँड डी जे स्टेटमेंट आहेत ते 42nd अमेंडमेंट ॲक्टचे आहेत. 42nd अमेंडमेंट, आणि ती कधीच आहे, 1976 अमेंडमेंट आहे. तर यामुळे याचं उत्तर बी आणि सी ऑप्शन 4 येते. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 44th अमेंडमेंटनं काय काय चेंजेस केले ते दिलेले आहेत. जसं की फंडामेंटल राईटमध्ये काय चेंजेस केले. द राईट टू प्रॉपर्टी वॉज रिमूव्ड फ्रॉम द फंडामेंटल राईट्स अँड एलिव्हेटेड टू द स्टेटस ऑफ अ लीगल राईट अंडर आर्टिकल 300A. म्हणजे 44th अमेंडमेंटनं जो राईट टू प्रॉपर्टी आधी जो फंडामेंटल राईट होता तो रिमूव्ह केला आणि त्याला 300A शिफ्ट केला. तसंच काही अजून वेगवेगळे दिलेले आहेत इथं, जसं की पॉवर ऑफ प्रेसिडेंटमध्ये बी काही चेंजेस केले होते. बघा, आर्टिकल म्हणजे आर्टिकल 74(1) वॉज रिवाइज अँड अ क्लॉज वॉज ॲडेड विच स्टेटेड दॅट द प्रेसिडेंट मे रिक्वायर द काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू रिकन्सिडर द ॲडवाईस. म्हणजे जर काउन्सिल ऑफ मिनिस्टरने एखादी ॲडवाईस प्रेसिडेंटला केलेली आहे की असं असं करा, तर प्रेसिडेंट त्याला वापस पाठवू शकते काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडे आणि म्हणू शकते की याला रिकन्सिडर करा, either generally or otherwise, and the president shall act in accordance with the advice tendered after such reconsideration. पण जर ती ॲडवाईस काउन्सिल ऑफ मिनिस्टरनं रिकन्सिडर केली आणि परत सेम टू सेम जर प्रेसिडेंटकडे पाठवली तर प्रेसिडेंटला ती कन्सिडर करावीच लागणार आहे. तसंच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये बी काही चेंज केले होते, की एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ॲड केला होता, द स्टेट्स टू सिक्युअर अ सोशल ऑर्डर फॉर प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ पीपल. हा DPSP ॲड केला होता. तसंच नॅशनल इमर्जन्सीबद्दल सुद्धा काही चेंजेस केले होते. तर ते सर्व 44th अमेंडमेंट ॲक्टने केले होते, तर ते तुम्ही वाचून घ्या आता. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग कमिटीज कंटेन्स रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट. पहिली आहे कमिटी ऑन वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स, कमिटी ऑन एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, सी आहे बिझनेस ॲडवायझरी कमिटी, डी आहे कमिटी ऑन प्रिव्हिलेजेस, आणि ई आहे एस्टिमेट्स कमिटी. तर मित्रांनो, याचं उत्तर आन्सर 4 आहे, ए अँड बी बरोबर आहेत. आणि तर इथे बघा, SC/ST कमिटी जी आहे आणि वुमेन एम्पॉवरमेंट कमिटी, जे 2 कमिटी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी 30 मेंबर्स असतात.
त्या 30पैकी 20 लोकसभाचे असतात आणि 10 राज्यसभेचे असतात. बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी आहे ती लोकसभेची सेपरेट असते आणि राज्यसभेची सेपरेट असते. लोकसभेच्या कमिटीमध्ये बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये 15 मेंबर असतात, तर राज्यसभेमध्ये 11 मेंबर असतात. इस्टिमेट्स कमिटी जी आहे ती फक्त लोकसभेपुरती मर्यादित आहे आणि त्याच्यामध्ये 30 मेंबर असतात, टोटली लोकसभेचे असतात. प्रिव्हिलेजेस कमिटी जी आहे ती लोकसभेची परत सेपरेट असते आणि राज्यसभेची सेपरेट असते. आणि लोकसभेच्या प्रिव्हिलेज कमिटीमध्ये 15 मेंबर आहेत आणि राज्यसभेच्या प्रिव्हिलेज कमिटीमध्ये 10 मेंबर आहेत. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन पाहिलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट इज कॉन्स्टिट्यूटेड बाय विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो याचं उत्तर आर्टिकल 338 येते. तर आता आपण पाहणार आहोत. बघा, आर्टिकल 338मध्ये शेड्यूल कास्टचं कमिशन आहे, आर्टिकल 338A शेड्यूल ट्राईबचं कमिशन आहे आणि आर्टिकल 338B कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास म्हणजे बॅकवर्ड क्लासेस कमिशन आहे. तर हे तिन्ही आर्टिकल फार इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपलं संविधान इम्प्लिमेंट केलं होतं म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी कमिशनर फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स हे पद कॉन्स्टिट्यूशनमध्ये आधी होतं, पण 1990मध्ये यालेच नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स म्हणजे 1 मेंबर बॉडीपासून मल्टी मेंबर कमिशन तयार केलं. नंतर 89th अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 2003मध्ये शेड्यूल कास्टचं कमिशन आणि शेड्यूल ट्राईबचं कमिशन याच्यामधून सेपरेट केलं, 2 सेपरेट कमिशन फॉर्म झाले आणि 102nd अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 2018मध्ये नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस स्थापन केलं. तर अशा प्रकारे वेगवेगळे कमिशनचं इव्हॉल्युशन कसं झालं आपण ते आत्ता पाहिलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ऑन 30 डिसेंबर 1946 डॅश मूव्ड द ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन इन द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली ऑफ इंडिया. तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे सुचेता कृपलानी, 2 आहे सरोजिनी नायडू, 3 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि 4 आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तर मित्रांनो, याचं 4 उत्तर आहे. तर तुम्ही काही इम्पॉर्टंट डेट्स कॉन्स्टिट्यूट असेंब्लीच्या लक्षात ठेवू शकता आणि याच डेट्स आपण आपला जो एक लेक्चर आहे कॉन्स्टिट्यूट असेंब्लीबद्दलचा आपल्या चॅनलवरती त्याच्यामध्ये पण मेन्शन केलेले आहेत, तर ते तुम्ही लेक्चर पाहून घेऊ शकता. तर बघा, 9 डिसेंबर 1946ला फर्स्ट सिटिंग झाली होती आणि याच्यामध्ये की प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्यूट असेंब्ली निवड केली होती. नंतर 11 डिसेंबर 1946ला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन नेहरूजींनी मांडलं होतं. 29 ऑगस्ट 1947ला ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना झाली होती. 26 नोव्हेंबर 1949ला कॉन्स्टिट्यूशन पास झालं होतं आणि 24 जानेवारी 1950ला लास्ट सिटिंग ऑफ असेंब्ली झाली होती आणि याच सिटिंगमध्ये आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचं पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली होती. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ए आहे, नो पर्सन शॅल बी प्रोसिक्युटेड अँड पनिश फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स इन्क्लूड इन डिपार्टमेंटल प्रोसिडिंग. बी आहे, द प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन एक्सटेंड्स टू बोथ ओरल एव्हिडन्स अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. तर बी अगदी बरोबर आहे. द प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन एक्सटेंड्स टू बोथ क्रिमिनल अँड सिव्हिल मॅटर्स, सिव्हिल प्रोसिडिंग्स. तर सी बरोबर इनकरेक्ट आहे, कारण की हे सिव्हिलला नाही लागू होत, फक्त क्रिमिनल मॅटर्सला लागू होते. आणि नो पर्सन शॅल बी प्रोसिक्युटेड अँड पनिश फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स इन्क्लूड इन डिपार्टमेंटल प्रोसिडिंग. तर मित्रांनो, हे डिपार्टमेंटल इन प्रोसिडिंग सोडता स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून हे पण चुकीचं आहे. ओनली स्टेटमेंट बी बरोबर आहे. तर आता आपण पाहूयात की कशा प्रकारे स्टेटमेंट बी बरोबर आहे. म्हणजे बघा, प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस जे आर्टिकल 20 सांगते आपल्याला. कोणतं आर्टिकल आहे? आर्टिकल 20. तर बघा, आर्टिकल 20 ग्रँट्स प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी अँड एक्सेसिव्ह पनिशमेंट टू एन ॲक्युज्ड पर्सन वेदर सिटिझन ऑर फॉरेनर ऑर लिगल पर्सन. म्हणजे आर्टिकल 20 हे सिटिझनला पण अवेलेबल आहे आणि फॉरेनर म्हणजे एखादा दुसरा येणारा आहे किंवा फॉरेनर आहे त्याला पण ते लागू आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. आता याचं मिनिंग काय होते ते पाहूया. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ म्हणजे नो पर्सन शॅल बी एक कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स एक्सेप्ट फॉर व्हायोलेशन ऑफ लॉ इन फोर्स ॲट द टाईम ऑफ कमिशन ऑफ द ॲक्ट. म्हणजे जर मी एखादा गुन्हा केला असेल पण त्या गुन्ह्यासाठी जर आजच्या घडीला एखादा लॉ असेल तो पनिश करण्यासाठी तरच मला पनिश केलं जाईल, पण अदरवाईज केलं जाणार नाही. 2 आहे, सब्जेक्टेड टू द पेनल्टी ग्रेटर दॅन दॅट प्रिस्क्राईब बाय लॉ इन फोर्स ॲट द टाईम ऑफ कमिशन ऑफ द ॲक्ट. म्हणजे एखादा कायदा असेल आणि त्या कायद्यामध्ये सपोज 2 वर्षाची पनिशमेंटच असेल तर तेवढीच पनिशमेंट मला दिली जाऊ शकते जर मी काही गुन्हा केला असेल तर त्या कायद्याअंतर्गत. पण जर उद्या चालून 2025मध्ये त्या कायद्याची पनिशमेंट 2 वर्षापासून 5 वर्ष केली तर असं नाही की 2 वर्षाच्या जागी मला डायरेक्ट 5 वर्ष पनिशमेंट दिली जाईल.
म्हणजे गुन्हा घडताना जो कायदा असेल त्याच कायद्याद्वारे पनिशमेंट दिली जाईल आणि त्या कायद्यामध्ये मॅक्झिमम जेवढी पनिशमेंट असेल तिथपर्यंतच पनिशमेंट देता येऊ शकेल, असं नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉचं मिनिंग आहे. आता आपण बी पाहूयात. नो डबल जिओपार्डी म्हणजे नो पर्सन शॅल बी प्रोसिक्युटेड अँड पनिश फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी तुम्ही एकाच पर्सनला किंवा व्यक्तीला 2 वेळा प्रोसिक्यूट बी करू नाही शकत आणि पनिश पण नाही करू शकत. आणि तिसरा आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो पर्सन ॲक्युज ऑफ एनी ऑफेन्स शॅल बी कंपेल्ड टू बी अ विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. म्हणजे मी जर एखादा गुन्हा केला असेल तर तुम्ही मलाच माझ्या विरोधात एव्हिडन्स किंवा विटनेस म्हणून नाही पकडू शकत. तर इथे याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. ए आहे द स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर नागालँड आर मेड इन आर्टिकल 371A. बी आहे नो ॲक्ट ऑफ द पार्लमेंट इन रिस्पेक्ट टू द रिलिजियस और सोशल प्रॅक्टिसेस ऑफ नागास कॅन बी अप्लाइड विदाउट द अप्रुव्हल ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ नागालँड. आणि थर्ड आहे तुएनसंग इज द मोस्ट डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट ऑफ नागालँड. तर मित्रांनो सी चुकीचं आहे, कारण की तुएनसंग इज मोस्ट बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट ऑफ नागालँड आणि पहिले दोन बरोबर आहेत. तर त्याच्याबद्दलचं इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. आर्टिकल 371A मेक्स द फॉलोइंग स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर नागालँड. द ॲक्ट ऑफ पार्लमेंट रिलेटिंग टू द following matters would not apply to Nagaland unless state legislative assembly so decides. Religious or social practices of Naga customary law and procedure, administration of civil and criminal justice involving decisions according to Naga customary law, and ownership and transfer of land and its resources. तर आता इथे बघा, hence we can conclude no act of parliament with respect to religious or social practices of Nagas can be applied without the approval ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ नागालँड. म्हणजे इथे ते सगळं दिलेलं आहे तुम्हाला की जे स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे. हे स्टेटमेंट बी इज करेक्ट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पंचशील प्रिन्सिपल ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. तर पहिला आहे म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर्स टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड सोव्हरेनिटी. 2 आहे म्युच्युअल नॉन इंटरफरन्स. 3 आहे पीसफुल कोएक्झिस्टन्स. तर मित्रांनो हे तीनही स्टेटमेंट पंचशीलचे पार्ट आहेत, म्हणून नन ऑफ द अबोव्हचं उत्तर येते. तर पंचशील प्रिन्सिपल जे आहे ते आपण इंडियाचा फॉरेन पॉलिसी म्हणजे चायनासोबतची जी आहे त्यावेळेस 1954मध्ये आपण इम्प्लिमेंट साईन केली होती. द 5 प्रिन्सिपल ऑफ पंचशील ॲग्रीमेंट आर ॲज फॉलोज. म्युच्युअल रिस्पेक्ट, टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड सोव्हरेनिटी म्हणजे टेरिटोरियल इंटिग्रिटी अँड सोव्हरेनिटीसाठी म्युच्युअल रिस्पेक्ट, म्युच्युअल नॉन अग्रेशन, म्युच्युअल नॉन इंटरफरन्स इन इच अदर्स इंटरनल अफेअर्स, इक्वॅलिटी अँड म्युच्युअल बेनिफिट अँड पीसफुल कोएक्झिस्टन्स. असे 5 पंचशीलचे प्रिन्सिपल आहेत. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. द सब्जेक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीज हॅज बीन इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाय द 97th अमेंडमेंट ॲक्ट इन 2011. B आहे the right to establish cooperative societies is given in Article 19(1)(c). C आहे the first law related to cooperative societies in India was passed in tenure of Lord Curzon. तर मित्रांनो हे तीनही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन 4 याचं उत्तर येते. तर आता आपण पुढच्या प्रश्न इथे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर हा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट डिसमिजल और रिमूवल ऑफ पर्सन्स एम्प्लॉईड इन सिव्हिल कॅपॅसिटीज अंडर युनियन और स्टेट. म्हणजे आर्टिकल 311 काही स्टेटमेंट दिले आहेत त्याच्याबद्दल इनकरेक्ट म्हणजे नॉट करेक्ट म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. प्रोटेक्शन अंडर आर्टिकल 311 इज नॉट अवेलेबल टू मिलिटरी पर्सनल. 2 आहे द एम्प्लॉईज ऑफ स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन सच ॲज द LIC, ONGC आर नॉट इंटायटल टू प्रोटेक्शन ऑफ अंडर आर्टिकल 311. The provisions of Article 311 are applicable to permanent civil servants only and not to temporary servants. आणि 4 आहे सस्पेन्शन ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम सर्व्हिस इज नेदर डिसमिजल नॉर रिमूव्हल अँड इज नॉट विदिन द स्कोप ऑफ प्रोटेक्शन ऑफ आर्टिकल 311. तर मित्रांनो याचं स्टेटमेंट 3 इनकरेक्ट आहे, कारण की द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 311 आर ॲप्लिकेबल टू परमनंट ॲज वेल ॲज टेम्पररी सिटिजन्स म्हणजे सर्वंट सिव्हिल सर्वंट्स. तर याच्याबद्दल इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आर्टिकल 311(1) सांगते no person who is a member of civil services of the union or an all India service or a civil service of state or holds a civil post under union or a state shall be dismissed or removed by an authority subordinate to that by which he was appointed. आणि 3112 सांगते
नो सिव्हिल सर्वंट शॅल बी डिसमिस्ड or removed or reduced in rank except after an inquiry in which he she has been informed of the charges and given reasonable opportunity of being heard in respect of those charges. तर अशा पद्धतीने आपण 69th क्वेश्चन पाहिलेला आहे. तर आता आपण 70वा क्वेश्चन पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अ पॅनल ऑफ चेअरपर्सन्स इज इलेक्टेड बाय द लोकसभा फ्रॉम एमॉंग्स इट्स मेंबर्स. अ मेंबर ऑफ पॅनल ऑफ चेअरपर्सन कॅन प्रिसाइड ओव्हर लोकसभा when office of speaker or deputy speaker is vacant. आणि सी आहे द absence of speaker. In absence of speaker, the deputy speaker and member of panel of chairperson, the speaker duties are to be performed by member appointed by the president. तर मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे कारण की ते इलेक्टेड नाही तर नॉमिनेटेड आहे. मेंबर ऑफ पॅनल ऑफ चेअरपर्सन अँड कॅन प्रिसाइड ओव्हर द लोकसभा व्हेन ऑफिस ऑफ स्पीकर और डेप्युटी स्पीकर इज व्हॅकंट, हे चुकीचं आहे. आणि इन अब्सेन्स ऑफ स्पीकर द डेप्युटी स्पीकर अँड मेंबर ऑफ पॅनल ऑफ चेअरपर्सन, हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर ते आता आपण पाहूयात. ते बघा, पॅनल ऑफ चेअरपर्सन्स ऑफ लोकसभा, तर हे काय असते, अंडर रूल्स ऑफ लोकसभा द स्पीकर नॉमिनेट्स फ्रॉम एमॉंग्स मेंबर्स अ पॅनल ऑफ नॉट मोर दॅन 10 चेअरपर्सन. एनी ऑफ देम कॅन प्रिसाइड ओव्हर द हाऊस इन अब्सेन्स ऑफ स्पीकर ऑर डेप्युटी स्पीकर. म्हणजे स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर त्या सेशनला प्रेझेंट नसेल तर या 10 लोकांपैकी कोणीही एकजण लोकसभेचं चेअरमन म्हणून ॲक्ट करू शकते. He has the same powers as the speaker when so presiding. He holds office until a new panel of chairperson is nominated. बघा, नॉमिनेटेड आहे लक्षात ठेवा. स्पीकर नॉमिनेट, इलेक्ट नाही आहे. क्वेश्चनमध्ये इलेक्ट विचारलं होतं म्हणून पहिलं स्टेटमेंट चुकीचं ठरलेलं आहे. व्हेन अ मेंबर ऑफ द पॅनल ऑफ चेअरपर्सन इज ऑल्सो नॉट प्रेझेंट एनी अदर पर्सन ॲज डिटरमाइंड बाय हाऊस ॲक्ट्स ॲज द स्पीकर. म्हणजे तुम्ही पाहू शकता की जे स्टेटमेंट सी होतं आपलं, इन absence ऑफ स्पीकर, डेप्युटी स्पीकर आणि मेंबर ऑफ पॅनल ऑफ चेअरपर्सन, स्पीकर ड्युटीज आर टू बी परफॉर्म बाय मेंबर ऑफ अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंट आपण नाही तर जे हाऊस सिलेक्ट करेल तो पर्सन स्पीकरची ड्युटी परफॉर्म करतील. इट मस्ट बी एम्फसाइज हिअर दॅट अ मेंबर ऑफ द पॅनल ऑफ चेअरपर्सन कॅन नॉट प्रिसाइड ओव्हर द हाऊस व्हेन ऑफिस ऑफ स्पीकर ऑर डेप्युटी स्पीकर इज व्हॅकंट. म्हणजे स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकरचं जे ऑफिस आहे ते व्हॅकंट असेल, म्हणजे त्याने रिझाईन केलेलं असेल किंवा त्याच्या डेटमुळे व्हॅकंट झालेलं असेल, अशावेळी मेंबर ऑफ पॅनल ऑफ चेअरपर्सनमध्ये कोणीही प्रिसाइड करणार नाही. अशा वेळेस कोण प्रिसाइड करते तर स्पीकर ड्युटीज आर टू बी परफॉर्म बाय सच मेंबर ऑफ द हाऊस ॲज द प्रेसिडेंट मे अपॉइंट फॉर द पर्पज. इलेक्शन्स आर हेल्ड ॲज सून ॲज पॉसिबल टू फिल द वॅकंट पोस्ट. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2022चे 15 क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला आवडलं असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.